तर बहावलपूरमधील जैश-ए मोहम्मदच्या मुख्यालयावर हवाई हल्ला करण्यात आलेला आहे। तर बहावलपूर जैश-ए मोहम्मदचं हेडक्वार्टर मुख्यालय ज्या ठिकाणी हवाई हल्ला करण्यात आला, जैश-ए मोहम्मद मसूद अझहरची ही संघटना सातत्यानं भारताविरोधात दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी दहशतवाद्यांना ट्रेनिंग देणं आणि त्याच बहावलपूरमध्ये त्यांच्या मुख्यालयावरच हल्ला करण्यात आलाय। नक्कीच बहावलपूर या ठिकाणी जैश-ए मोहम्मदचा मुख्यालय या ठिकाणी होतं, हेडक्वार्टर होतं, ते देखील उद्ध्वस्त करण्यात आले आणि त्यानंतर बहावलपूरमध्ये देखील हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारे गर्दी होताना पाहायला मिळत होती। पाकिस्तानकडनं देखील असा हवाई हल्ला झाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे आणि या सगळ्या हल्ल्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी ठार झाल्याची देखील माहिती मिळते। बहावलपूर जैश-ए मोहम्मदचा हेडक्वार्टर या ठिकाणाहून भारताच्या विरोधामध्ये कारवाया चालत होत्या, तिथे भारतानं हवाई स्ट्राईक केलेला आहे। जैशेचं हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह सिंदूर या ऑपरेशन मध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। जैश-ए मोहम्मदचा हेडक्वार्टर यामध्ये उद्ध्वस्त झालंय। मसूद अझहरचं घर असल्याची माहिती मिळते। 15 एकरच्या परिसरामध्ये मरकज सुभान अल्लाह असल्याची माहिती मिळते। पुलवामा हल्ल्याचं प्लॅनिंग मरकज सुभान अल्लाह मध्येच झालेलं होतं आणि या एअर स्ट्राईक मध्ये ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। जैशेचं हेडक्वार्टर मरकज सुभान अल्लाह सिंदूरच्या हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त झालेला आहे। मरकज सुभान अल्लाह हा जैश-ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहर याच भागात त्याचं घर असल्याची सुद्धा माहिती आहे। 15 एकरचा हा परिसर मरकज सुभान अल्लाह असं त्याला म्हटलं जातं आणि ते संपूर्णपणे उद्ध्वस्त या ऑपरेशन सिंदूरमध्ये झालेलं आहे। पुलवामा हल्ल्याचं प्लॅनिंग मरकज सुभान याच ठिकाणी हे झालेलं होतं। जैशेचं हेडक्वार्टर आहे मरकज सुभान अल्लाह सिंदूरमध्ये, ते उद्ध्वस्त झालेलं आहे। जैश-ए मोहम्मदचं हेडक्वार्टर भारतीय हल्ल्यामध्ये उद्ध्वस्त। तर जैशचा प्रमुख मसूद अझहरचं घर सुद्धा याच भागात असल्याची माहिती आहे। मरकज सुभान अल्लाह हा 15 एकरचा हा संपूर्ण परिसर आहे आणि याच ठिकाणी पुलवामा हल्ल्याचं प्लॅनिंग झाल्याचं माहिती समोर आली आणि आता ते उद्ध्वस्त झालेलं आहे। जैशेचं हेडक्वार्टर या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे। 15 एकरवर हे हेडक्वार्टर होतं आणि जैश-ए मोहम्मदचं हेडक्वार्टर, त्याचबरोबर मसूद अझहर देखील याच ठिकाणी राहत असल्याची देखील माहिती आहे। मसूद अझहरचं हे घर असल्याची